नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमीचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे त्याला अथर्व पॉवर बँकला लावतो आणि भूमी आता आकाशजवळ येते आणि त्याला वचन देते आणि त्यामुळे आकाशचा रिस्पॉन्डही आता वाढलेला असतो. आणि मग भूमी विचार करते की डॉक्टर काय कळवतील. तेव्हा मानसी म्हणते की ताई, काय होईल गं, डॉक्टर काय विचार करत असतील, ते आकाश भाऊजींची केस घ्यायला तयार तर होतील ना. मला खरंच खूप भीती वाटते, ते नक्की काय होईल याचीच भीती वाटते. तेवढ्यात अथर्व म्हणतो की मानसी शांत हो, होईल सगळं नीट. आणि तो ताईला फोन आणून देऊन म्हणतो की हे घे भूमिताई, तुझा फोन चार्ज झाला आहे, सरांशी बोलायला घे. तेव्हा मग आता ती लगेच पुन्हा फोन लावते आणि म्हणते की हॅलो सर, सॉरी माझा फोन जरा स्विच ऑफ झाला. तेव्हा मग ते म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही आहे वायफळ बोलण्यासाठी, आता मी जे काही सांगतोय ते तुम्ही नीट ऐका. भूमी म्हणते की बोला सर, काय झालं. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की मी तुमच्या नवऱ्याचे ट्रीटमेंट करायची की नाही याबाबतीत निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही माझ्या घरी या ताबडतोब. असं म्हणून पुढे काही भूमी बोलणार की नाही हे तो ऐकतच नाही, फोन कट करून टाकतो. आता भूमीलाही कळत नाही की नेमकं काय झालं असेल, सरांनी कोणता निर्णय घेतला असेल. मनू विचारते की ताई काय गं, काय झालं, काय म्हणतायत ते. तेव्हा मग भूमी म्हणते की अगं, ते म्हणालेत की मला आकाशच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत मी ते घेणार आहे की नाही हँडओव्हर, या बाबतीत ते जरा डिस्कस करायचं असं म्हणतात. त्यांनी मला घरी बोलवलं आहे. आता कशाला बोलवलं असेल याचा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. सगळेजण अगदी टेन्शननेच त्या बाबतीत विचार करत असतात आणि भूमीला आता तिकडे जाण्याखेरीज कुठला पर्यायही नसतो. म्हणून आता भूमी ही त्याच्या रूमकडे येते आणि संकर्षण हा फोनवर काहीतरी करत असतो. एवढ्यातच भूमी आल्याबरोबर तो म्हणतो की या मिसेस भूमी या. असं म्हणून आता भूमी म्हणते की काय झालं सर, तुम्ही कोणता विचार केला आहे, नक्की काय डिसिजन झाला आहे तुमचा. तुम्ही माझ्या नवऱ्याचं ट्रीटमेंट करायला तयार झालात ना. प्लीज सर, तुम्ही चार्ज घेताय ना आकाशचा. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो मिसेस भूमी, तुम्ही बसा, श्वास घ्या. तेव्हा मग ती म्हणते की नाही सर, प्लीज तुम्ही मला सांगा ना, काय करणार आहात तुम्ही, तुम्ही आहात ना तयार. असं अगदी उत्सुकतेनेच ती त्याला विचारते. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो, मी खूप विचार केला आणि त्यानंतर माझा निर्णय असा झाला आहे की मी तुमच्या नवऱ्याची जी ट्रीटमेंट आहे ती करण्यासाठी तयार आहे. आणि तुम्ही मला सांगितलं त्या बाबतीत मी विचार केला आणि माझी मनाची आता तयारी आहे. मी पूर्णपणे आता सेटल झालो आहे की तुमच्या नवऱ्याची ट्रीटमेंट मी करू शकतो, मी त्याला वाचवू शकतो. हे ऐकल्यानंतर भूमीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की सर, खरंच तुमचे खूप आभार आहेत, थँक्यू व्हेरी मच. असं म्हणून ती त्याच्यासमोर आता हात जोडते आणि म्हणते की फायनली सर, तुम्ही माझी ऐकलत, तुम्ही माझं गाऱ्हाणं ऐकलत. खरंच डॉक्टर हा देव असतो आणि देवाने ऐकलं तर सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत होतं. प्लीज सर, तुम्ही माझ्या आकाशची ट्रीटमेंट करा, त्यासाठी मी काही हवं ते करायला तयार आहे. तुम्हाला ते वाटेल ते मी देऊ शकते प्लीज, परंतु तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा. मी हात जोडते तुमच्यासमोर. प्लीज माझ्या आकाशची ट्रीटमेंट करा आणि त्याला वाचवा, त्याला सुरक्षित ठेवा. असं म्हणून ती हात जोडून तुम्हाला हवं ते मी देण्याची इच्छा ठेवते. खरंच तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देऊ शकते, असं आता ती त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला आता संकर्षण म्हणतो की हो, त्या बदल्यात तुमच्यासमोर एक अट आहेच आणि ती मी ठेवलीच आहे. भूमी म्हणते की सर, कोणती अट. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघा भूमी मॅडम, मी तुमच्या नवऱ्याला वाचवणार, त्या बदल्यात तुम्ही तुमच्या नवऱ्याला डिवोर्स द्यायचा आणि कायमचं माझ्या इथे येऊन राहायचं. आणि हा दुसरा कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे, तो म्हणजे माझ्या मुलाच्या सांभाळ करण्याच्या बाबतीत एक डिवोर्स ॲग्रीमेंट आणि दुसरं कॉन्ट्रॅक्ट पेपर. आणि तुमच्या नवऱ्याला तुम्ही जेव्हा डिवोर्स देणार त्यानंतर तुम्ही इथे माझ्या घरी येऊन राहायचं आहे आणि आयुष्यभर माझ्या मुलाची आई म्हणून त्याचा सांभाळ करायचा आहे. आता हे ऐकल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की काय, हे काय बोलताय तुम्ही. आणि तिला खरं तर संकर्षणचा खूप राग आलेला असतो, कारण तो ज्या प्रकारे भूमीला म्हणालेला असतो त्यामुळे ती चिडते. ती म्हणते की सर, तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी समजतंय का, ही कोणती अट घालताय तुम्ही. तुम्हाला कळतंय तुम्ही मला माझ्या आकाशला घटस्फोट द्यायला सांगताय. अहो, हे काही बोलताना तुम्हाला विचार का येत नाही आहे. असं अगदी विचित्रपणाने तुम्ही ही कोणती अट घालताय माझ्यासमोर. माझ्या आकाशचा जीव वाचवण्यासाठी मी इथे तडफडतीये, मरतीये, क्षण क्षण तुमच्याकडे मी भीक मागतीये आणि तरीही तुम्ही माझ्यासमोर आता वाचवताय, परंतु ही अशी भयंकर अट ठेवताय. कुठला प्रकार आहे हा सर. अहो, तुम्ही माझ्या नवऱ्यालाच माझ्यापासून दूर करताय. त्याला वाचवण्यासाठी त्याच्यापासून आयुष्यभर लांब राहा, हा कोणता निर्णय आहे आणि ही कोणती शिक्षा आहे हे मला समजत नाही आहे. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघा, तुमच्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे. एकतर तुम्हाला ह्या डिवोर्स पेपरवर सह्या कराव्या लागतील किंवा तुम्हाला तुमच्या नवऱ्याला असंच सोडून द्यावं लागेल. मग निर्णय तुमचा आहे, तुम्हाला तुमच्या नवऱ्याला वाचवायचं आहे
की त्याला असंच मरू द्यायचं आहे. आणि तसंही जरी तुम्ही या डिवोर्स पेपरवर सह्या केल्या नाहीत तर तुमचा नवरा तसंही वाचणार नाहीच आहे. म्हणूनच तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला त्याच्याबरोबर आयुष्यभर जगायचं आहे की त्याला आयुष्यभर जिवंत ठेवायचं आहे, त्याला वाचवायचं आहे, मरणाच्या दारातून बाहेर आणायचं आहे, हे सगळं तुम्ही ठरवा. तेव्हा भूमीला तो म्हणतो की जे तुमच्या नवऱ्याने माझ्यासोबत केलं ना त्याच्यासाठी ही शिक्षा त्याला योग्य आहे. तुम्ही मला म्हणताय की तुम्हा दोघांनाही मी असं करून मारतोय. मग तुमच्या नवऱ्याने माझं काय केलं आहे? तुमच्या नवऱ्याने मलाही जिवंत मारलंच आहे ना? आणि म्हणूनच ती शिक्षा मला त्यालाही द्यायची आहे. आणि त्याच्यासाठीच मला हा पर्याय सुचला आहे. म्हणूनच मी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेन. माझं झालेलं नुकसान कधीही मी भरू शकणार नाही. माझ्या पल्लूला मी कधीही पाहू शकणार नाही. परंतु जर तुमच्या नवऱ्याला तुम्हाला वाचवायचं असेल तर मात्र तुम्हाला हे सगळं करावंच लागेल. नंतर आता भूमी म्हणते की पण ही कुठला प्रकार आहे? ही कोणती अट आहे सर? मला खरंच कळत नाही आहे. हे सगळं तुम्ही असं कसं वागू शकता? हो, तुम्ही माझ्या लहान बाळाचा तरी निदान विचार करा. ते लहान-तहानं जीव आहे आणि माझा आकाश मृत्यूच्या दरवाजात उभा आहे आणि तुम्ही मला त्याला डिवोर्स द्यायला सांगताय. त्याला अशाच अवस्थेत सोडून द्यायला सांगताय तुम्ही मला. तुम्हाला कळत नाही आहे का? आमचा संसार आहे. अहो, आमचं लहान मूल आहे. कसं राहील ते माझ्याशिवाय? तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघा, तुमचं जे लहान मूल आहे ना, त्याच्याबद्दल मी काहीच म्हणत नाही आहे. त्या बाळालाही तुम्हाला इथेच घेऊन यायचं आहे. परंतु तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत राहता येणार नाही. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला कायमचं सोडायचंच आहे. त्याला डिवोर्स द्यायचा आहे. हे ऐकल्यानंतर आता भूमी ही रागानेच त्याच्याकडे बघत राहते. ती म्हणते की सर, हे योग्य नाही आहे. प्लीज असं करू नका. अहो, तुम्ही चांगले गृहस्थ आहात. असं का वागताय? अहो, अशा प्रकारची शिक्षा तुम्ही आम्हाला का देताय? तुम्हाला कळतंय ना की तुम्ही काय वागताय ते? प्लीज असं अविचारी बोलू नका, असं वागू नका. विचार करा हे सगळं बोलण्याच्या आधी की यामुळे काय होऊ शकतं. माझा आकाश आणि मी यामुळे कायमचा दुरावू शकतो. प्लीज. तेव्हा मग तो म्हणतो की जर तुम्ही यावर सह्या केल्या नाहीत तर तो तसाही आयुष्यातून कायमचा तुमच्या दुरावलाच जाईल. त्यापेक्षा तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे. भूमी म्हणते की नाही सर, हा कुठला प्रसंग तुम्ही आमच्यासमोर आणून ठेवला आहे? मला नाही समजत आहे मी काय करू? मला खरंच नाही कळत आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मिसेस भूमी, तुमच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मी तुम्हाला अशा प्रकारे आता हीच मदत करू शकतो, बाकी कोणतीही नाही. आणि हे सगळं जे मी करतो आहे ते माझाही विचार करून मी करतो आहे. कारण या सगळ्या अपघातानंतर माझ्या मुलाची अवस्था जी काय आहे ती मी पाहिली आहे आणि त्यासाठी त्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी मी करतो आहे. आणि तुमच्या बाजूने आणि माझ्या बाजूने विचार करून, दोघांचाही विचार करून म्हणून मी हा एक मध्य मार्ग निवडला आहे. आता याचं काय करायचं आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तुम्ही जे काही कराल ते मला मान्य असेल. जर तुमच्या नवऱ्याला वाचवायचं आहे तर याच्यावर सही करा. अदरवाईज तुम्हाला जो पाहिजे तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि हो, तुम्हाला आता विचार करता येत नाही आहे ना, निर्णय घेता येत नाही आहे ना, डोंट वरी. तुमच्याकडे थोडा वेळ आहे. तुम्ही विचार करा आणि त्यानंतर मला कळवा की काय करायचं आहे ते. तेव्हा आता भूमीला टेन्शन यायला लागतं की आकाशला घटस्फोट द्यायचा आहे की नाही आणि त्याला वाचवायचं आहे की नाही, हे 2 पर्याय निवडावे लागतात. आता भूमी तिथून निघते आणि रस्त्यावर चालत चाललेली असते आणि चालत असताना तिच्या पुढे खूप मोठा अंधार असतो. काय करावं काही सुचत नाही. तिला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मी तुमच्या नवऱ्याला वाचवेल, त्या बदल्यात तुम्ही त्याला कायमचं सोडून माझ्या घरी माझ्या मुलाची आई म्हणून यायचं आहे. आता काय करावं हा प्रश्न भूमीपुढे पडलेला असतो. काय करू काही नाही या सगळ्या पेचामध्ये भूमी अडकलेली असते आणि ती विचार करते की देवा, मी काय करू? ही कुठली कसोटी माझ्यासमोर आणून ठेवली आहेस? ही कुठली परीक्षा माझी घेतोय? काय चाललंय माझं? असं म्हणून ती खूप आता रडत असते. समोरच तिला ते वडाचं झाड दिसतं आणि ते झाड दिसल्यानंतर तिला आठवणी आठवतात. जेव्हा आकाश हा लहान मुलासारखा वागायचा, थोडा आजारी असायचा, तेव्हा मात्र भूमीचा जो गुंडा असतो तो आणून देतो आणि म्हणतो की हे बघ सायकल राणी, तुझ्यासाठी मी आणलंय आणि तुला माहिती आहे तू आता हे असंच राऊंड राऊंड करणार आहेस ना, म्हणजे याची तू पूजा करणार आहेस ना. त्यावेळेला मग ती म्हणते की हो आकाश, अगदी योग्य आहे. पण अरे, तुला इतकी धडपड करून यायची काय गरज होती? तेव्हा तो म्हणतो की अगं, मला आजीने सांगितलं की जी बाई असते ना ती आपल्या नवऱ्यासाठी 7 जन्म नवरा मिळावा म्हणून हे व्रत करत असते, बरोबर ना. मग मी पण तुझ्यासाठी हे व्रत करणार. मी पण तू राऊंड राऊंड करणार ना असं गोल गोल, मग मी पण तुझ्या मागे मागे असंच येणार.
तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे पण जे हे व्रत असतं ते बाईने करायचं असतं आणि बाई एका आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करत असते. म्हणूनच तू आता हे व्रत करू नकोस, हे तुझ्यासाठी मी करणार आहे ना व्रत. तेव्हा मात्र आकाशचा चेहराच पडलेला असतो. भूमीला ते सगळं आठवतं. भूमी म्हणते की आकाश, जेव्हा तू आजारी होतास त्यावेळेला तू माझ्यासाठी हे व्रत करण्यासाठी हट्ट करत होतास, परंतु जेव्हा तू बरा झालास तेव्हा याच वडाच्या झाडाला तू व्यवस्थितपणे अगदी फेऱ्या मारल्या होत्यास, हो ना. माझ्यासाठी तू 7 जन्म हे व्रत केलं होतंस. एखादी स्त्री करते, परंतु तू त्या सगळ्या मर्यादा बाजूला सारून माझ्यासाठी मी 7 जन्म बायको म्हणून मिळावी यासाठीच व्रत केलं होतंस, हो ना. मग हा असा काय पेचप्रसंग माझ्यासमोर उभा राहिला आहे, माझ्यासमोर हे कोणतं धर्मसंकट आलं आहे, खरंच कळत नाही. आई योगेश्वरी, काय करू मी? माझ्या नवऱ्याला वाचवू की त्याला कायमचं सोडू? काय करू मला खरंच कळत नाही. तेवढ्यातच आता आई योगेश्वरीचा उदो उदो म्हणतच देवीची जी जोगती नसते ती तिथे येते आणि भूमीला आवाज देते की मुली, असे पेचप्रसंग हे आयुष्यामध्ये येतच राहतात, त्यामुळे आपण आयुष्य पुढे नेण्याचं थांबत नाही. तेवढ्यातच भूमी पटकन उठते आणि तिच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि भूमी तिला म्हणते की आई, हे काय चाललंय? तेव्हा ती म्हणते की हे बघ पोरी, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळं लिहून ठेवलेलं विधिलिखित आहे आणि आत्तापर्यंत जे काही घडत आलंय त्यामध्ये तुला आई योगेश्वरीची पुरेपूर साथ मिळाली आहे आणि तिच्याच तुझ्या प्रयत्नांमुळे, मेहनतीमुळे आणि तुझ्या या सगळ्या देवीच्या भक्तीमुळे तू सगळ्या प्रसंगातून तारून बाहेर निघालेस. तुला कोणी तारलं सांग? आई योगेश्वरीने. तिची कृपा आहे तुझ्यावर आणि म्हणून प्रत्येक संकटातून तू बाहेर आलीस ना. मग तू स्वतःला सती सावित्री म्हणतेस ना. अगं, सावित्रीनेही आपल्या नवऱ्याचे प्राण आणले होते ना यमाच्या दारातून. मग तुझ्यासमोर आता जी परिस्थिती उभी आहे ती यम परिस्थिती आहे असं समज आणि त्या नवऱ्याला तुझ्या त्या दारातून बाहेर खेचू ना, यमाच्या दारातून. तेव्हा मग ती म्हणते की कसं करू आई, माझा कसा धीर होईल? माझ्या नवऱ्याला मला मृत्यूच्या दायड्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला आयुष्यभराचं दुःख द्यायचं आहे. आम्ही दोघं आयुष्यभरासाठी वेगळं होणार आहोत. कसं करू मी? त्यालाच वाचवण्यासाठी त्याच्यापासून कायमची दूर कशी जाऊ मी? माझा संसार कसा मोडू मी? तेव्हा मग जोगतीन म्हणते की मुली, अगं ही आपली एक प्रकारची परीक्षाच असते. हे जे काही घडलं आहे ना, ही परीक्षाच आहे असं समज आणि त्याला सामोरे जा. कुठलाही विचार न करता, न डगमगता. आणि जी व्यक्ती हुशार असतात, जी माणसं हुशार असतात ना, त्यांनाच देव असे प्रसंग देत असतो, त्यांचीच परीक्षा घेत असतो. तेव्हा ती म्हणते की प्रत्येक वेळेला मीच का? माझ्याच बाबतीत असं देव बी का घडवून आणते? तेव्हा मग ती म्हणायला लागते की हे बघ बाळा, मी आता जसं तुला सांगितलं की देव आपल्या भक्तांची वारंवार परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेमधून तो आपल्या मुलांना तारतही असतो. त्यामुळे असं समज की देवी आई ही तुझी परीक्षा घेते आणि या परीक्षेतून तुला अगदी व्यवस्थितपणे पास होऊन बाहेर यायचं आहे. त्यासाठी मागचा पुढचा कोणताही विचार करू नकोस. तुझ्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे आहेत ना, मग समोर जी परिस्थिती आहे तिला स्वीकार कर, सामोरे जा, लढ त्या परिस्थितीशी. उद्या जाऊन काहीही घडू शकतो, कोणताही चमत्कार घडू शकतो आणि तुला तेव्हा समजेल की जी परिस्थिती माझ्यावर आली होती ती अगदी योग्यच आली होती आणि हे पुढच्या गोष्टी चांगल्या घडण्यासाठी आता देवाने तुझ्यावर जे संकट टाकलं आहे ते स्वीकार आणि त्याला सामोरे जा. या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत घडत आहेत, मान्य आहे मला, परंतु देवी आई तुझ्या बाबतीत कधी अन्याय होऊ देणार नाही. तुझ्या नवऱ्याला आता ज्या परिस्थितीतून सोडवलं आहेस ते सोडव आणि त्याच्यावरती जे काही घडतं आहे ते त्याच्यातून त्याला वाचव. अगं, तुझं कुंकू वाचव, तुझ्या मंगळसूत्राची लाज राख, तू तुझ्या नवऱ्याला वाचव. समोर कोणतीही परिस्थिती येईना, परंतु त्याला सामोरे जाऊन या सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर काढ. कितीही काही झालं तरी नको डगमगूस, तुझी देवी आई तुझ्या कायम पाठीशी आहे. आणि तू हा विचार केला होतास की तुझी लेक तुझ्यापासून लांब गेली, परंतु देवी आईने ती सुखरूप ठेवून तुझ्यापर्यंत परत आणून पोचवलीस ना. तेव्हा नाही तुझ्या मनात हा विचार आला की देवी आई काय करेल? म्हणूनच आता हा विचार कर की प्रत्येक वेळी तुझ्या बाजूने देवी आई आहे आणि म्हणूनच नको कोणता विचार करू. सगळं काही होईल तुझ्या मनासारखं, फक्त देवीवर श्रद्धा ठेव. ती सगळं काही व्यवस्थित करेल. तुझा सगळा संसार पुन्हा सुरळीत सुखाचा होईल. फक्त आता तुला काही दुःख भोगायचं आहे, ते तुला सहन करावं लागेल. त्या यातना तुला सहन कराव्या लागतील, परंतु ते तुझ्या आयुष्यासाठी पुढे खूप चांगलं ठरेल. देवी आईचा उदो उदो असं म्हणून आता तिथून जोगतीन निघून जाते आणि देवीने भूमीला संकेत दिलेला असतो की आता मागे हटू नकोस. आता तुझ्या नवऱ्याला तुला वाचवावंच लागेल. काही झालं तरीही आकाशचा जीव तुला वाचवावा लागेल. तेवढ्यात मनूचा फोन येतो आणि मनू म्हणते की ताई, आकाश भाऊजी. तेव्हा ती म्हणते काय झालं आकाशला? मनू तिथून म्हणते की आकाश भाऊजींची तब्येत ही क्रिटिकल होत चालली आहे आणि त्यांच्या मेंदूतून रक्ताचं ब्लॉटिंग
सुरुवात झाली आहे, त्यामुळे प्लीज ताई काहीतरी कर. तेव्हा आता तिला कळून चुकतं की नाही, आता ही शेवटची वेळ आहे, मला काहीही मागे हटता येणार नाही. नंतर रागिनी आता दीपकला म्हणते की अरे किती वेळ आहे? तेव्हा दीपक येतो आणि म्हणतो की मॅडम हे बघा, हे आहेत वरुण. त्याच वेळेला मग आता ती वरुणकडे पाहतच राहते आणि मग दीपक म्हणतो की हे वरुण. मग समोरून वरुण बोलायला लागतो, मी वरुण रानडे. तेव्हा ती म्हणते की मी रागिनी पटवर्धन. त्याच वेळेला आता लगेच तो म्हणतो की नमस्कार रागिनी मॅडम, माझं नाव वरुण रानडे आहे. आणि त्यानंतर मग ती त्याच्याकडे बघतच राहते आणि तो म्हणतो की बोला ना मॅडम, काय काम काढलं? तेव्हा ती म्हणते की मला इकडचं तिकडचं फालतू बोलण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे, डायरेक्ट मुद्द्यातच हात घालते. मला असं कळलं आहे की अलिबागजवळ तुम्हाला एक मोठी जागा हवी आहे. तुम्ही फार्मसिस्ट आहात आणि त्याबद्दल तुम्हाला एक मोठी जागा तयार हवी आहे, बरोबर की नाही? तेव्हा तो म्हणतो की हो. मग ती म्हणते की तुमची काळजी मिटलीच म्हणून समजा, ती जागा मी तुम्हाला दिली. त्या बदल्यात तुम्हाला फक्त माझी एक गोष्ट करायची आहे. तेव्हा तो म्हणतो की कोणती? मग ती सांगते की तुमचा मित्र जो संकर्षण आहे, त्याच्या सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, सगळे अपडेट्स तुम्ही मला कळवत राहायचे आहेत. त्यावेळेला मग आता वरुणला कळतच नाही की कशासाठी. तेव्हा ती म्हणते की ते सगळं तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही फक्त माझं काम करा, मी तुमचं काम करेन, दॅट्स इट. एवढंच आपल्यामध्ये जे काही असेल ते डील असेल. आणि तुम्ही संकर्षण तुमचा मित्र आहे, बरोबर ना? मग तुम्ही कराल हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की हे बघा मॅडम, मित्र वगैरे असं सगळं काही नसतं. काम आणि पैसा हे महत्त्वाचं जास्त आहे. आणि जर वेळ पडली तर मी काहीही करायला तयार आहे. मित्रच काय, मी स्वतःच्या बापालाही विकायला तयार होऊ शकतो. म्हणून माझ्यासाठी पैसा हा जास्त महत्त्वाचा आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता रागिनीला त्याला पाहून फारच आनंद होतो. ती म्हणायला लागते की खरंच तुम्ही अगदी ग्रेट आहात. नाही म्हणजे अशा व्यक्ती ह्या मला खरंच फार आवडतात. म्हणजे जे लोकं नो नॉनसेन्स गप्पा करत नाहीत ना, किंवा कुठल्याही नातेसंबंधामध्ये अडकत नाहीत, ती माणसं ही खरंच खूप चांगली असतात. आणि अशा नो नॉनसेन्स माणसांमध्ये काम करण्यामध्ये खरंच खूप मजा येते. ग्रेट. तुमच्याबरोबरही मला काम करण्यात खरंच खूप मजा येईल, असं आता रागिनीही त्याला बोलून दाखवते. तेव्हा ती म्हणते की मी ऐकलंय की संकर्षण डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार झाला आहे आकाशची. तेव्हा मग तो म्हणतो की हो, थोड्याच वेळापूर्वी तो ट्रीटमेंट करायला तयार झालेला आहे, परंतु त्याच्या बाबतीत त्याने काहीतरी मागितलं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की काहीतरी मागितलं आहे, काय मागितलं असेल? पैसेच मागितले असतील. आणि तसंही तिच्याकडे पैसे आहेत, ती देईल आणि आकाश वाचेल. मग त्यावर तो म्हणतो की नाही मॅडम, पैसे तर संकर्षणकडे पण खूप आहेत. मग नक्की काय, असं ती विचारते. तेव्हा तो सांगतो की त्याने भूमीला आकाशला डिवोर्स देण्यासाठी सांगितलं आहे आणि कायमचं त्याच्या घरी येऊन राहायला सांगितलं आहे, त्याच्या मुलाला सांभाळण्यासाठी. आता हे ऐकल्यावर रागिनीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, बापरे, म्हणजे या माणसाने अगदी जबरदस्त निर्णय घेतला आहे. असा निर्णय तर मी पण घेऊ शकत नव्हते. आपल्याही डोक्याला पटता येणार नाही असा विचार केला या माणसाने खरंच. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का वरून. म्हणजे चांगली माणसं ही जेव्हा विषारी विचार करतात ना, तेव्हा ते घातक असतात. आणि ही माणसं अशा वेळेला जेव्हा वाईट होतात तेव्हा जास्त विषारी होतात. असंच डॉक्टर संकर्षणच्या बाबतीत घडलं आहे. त्यांच्या बाबतीत इतकं वाईट घडलं आहे की असा विचार फक्त तेच करू शकतात आणि मी नव्हते करू शकत. भूमी आता गेलीस गं, आता पूर्णपणे अडकलीस तू. आता तुझं वाचणं कठीण आहे. आकाशला वाचवलंस तरीही त्याच्यापासून तुला आयुष्यभर मागेच राहायला लागेल. आयुष्यभर त्याच्या नजरेतून उतरली जाशील. असं म्हणून आता इथे रागिनी मात्र खूप खुश असते आणि भूमी अडकल्याचा आनंद जल्लोष ते लोक साजरा करत असतात. आणि रागिनी म्हणते की बस आता बोंबलत, तुझ्या आकाशला वाचवायचं होतं ना, आता कधीही त्याच्याबरोबर तुला राहताच येणार नाही. आता भूमी संकर्षणच्या दरवाजावर उभी असते. तो आवाज देतो की मिसेस भूमी, या या, मी तुमचीच वाट बघत होतो. मला माहीत होतं की तुम्ही परत येणारच. आणि तो अगदी डोळे मिटून बंद करून तिची वाट बघत असतो. त्यावेळेला आता भूमीला खूप राग येत असतो, कारण जे काही डॉक्टर संकर्षणचं वागणं असतं ते वागणं पाहून तिला एकदम धक्काच बसलेला असतो की एखादा चांगला माणूस डॉक्टर हे अशा प्रकारे वागू शकतो, याच्यावर तिला विश्वासच बसत नसतो. मग तो भूमीला म्हणतो की या इथे बसा, शांत व्हा आधी, आणि मग मला सांगा काय करायचं आहे ते. तेव्हा आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते. मग तो म्हणतो की मला माहीत होतं की तुम्ही हा निर्णय घेणारच, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत. आणि तुम्ही पतिव्रता आहात, त्यामुळे तुमच्या नवऱ्याला तुम्ही असं मरणाच्या दारात सोडणार नाहीत. तुम्ही जो निर्णय घेणार तो अगदी मला मान्यच होता, माहीतच होता. म्हणून मी दरवाजा उघडाच ठेवला होता आणि हे बघा, हे पेपर्स मी तयारच ठेवले होते. आणि हा डिवोर्सचा पेपर, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नवऱ्याला कायमचं सोडायचं आहे, इथे यायचं आहे, आणि दुसरा कॉन्ट्रॅक्ट पेपर, ज्यामध्ये तुम्ही माझ्या मुलाचा सांभाळ करणार आहात आई म्हणून आयुष्यभर, हे त्यात लिहिलं आहे. तेव्हा मग आता भूमी
त्या डिवोर्सचे पेपर हातात घेतल्यानंतर तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. आकाश जेव्हा तिला सजण्यासाठी गजरा आणायचा तेव्हा भूमी त्याला म्हणायची की माझं हे नटणं सजणं तुझ्या या गजऱ्याशिवाय अपूर्णच आहे बघ आकाश. आणि प्रत्येक वेळेला आकाश किचनमध्ये भूमीबरोबर जशा प्रकारे असायचा आणि आकाश भूमीचा राग काढण्यासाठी ज्या प्रकारे तिला मनवायचा. आणि आकाश आणि भूमी जेव्हा भूमी प्रेग्नंट असताना बाहेर फिरायला गेलेले असतात या सगळ्या गोष्टी आता त्यांना आठवत असतात. आणि मग त्यांनी ज्या प्रकारे एन्जॉय केलेलं असतं ते सगळं आता भूमी आणि आकाश यांना आठवत असतं. आणि भूमी आणि आकाश हे एकमेकांबरोबर कसे रोमॅन्टिक होतात ते सगळं आता भूमीला आठवतं आणि तिला खूप त्रास होत असतो. आता तिच्या डोळ्यातून पाण्याशिवाय काहीच जात नसतं आणि संकर्षणची नजर ही भूमीवर असते. आणि भूमी आता त्या पेपर्सवर सह्या करते आणि त्या पेपर्स रागानेच आता संकर्षणजवळ देते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भूमी ही आकाशजवळ बसलेली असते आणि आकाशला घटस्फोट दिल्यामुळे तिला आतून खूप तुटल्यासारखं झालेलं असतं. आणि मग आता भूमी इथे आकाशच्या हाताला धरून त्याच्याजवळ रडत बसलेली असते. आणि डॉक्टर संकर्षण हे आकाशला चेक करतात आणि म्हणतात की आताची त्यांची जी सध्याची कंडिशन आहे त्यावरून आपल्याला वे ऑफ ट्रीटमेंट ठरवता येईल आणि त्यानंतरच मला पुढे काय ते बघता येईल असं म्हणून आता संकर्षण डॉक्टर हे म्हणतात की मी त्यांचे रिपोर्ट्स वगैरे सगळं काही चेक करतो आणि आताची कंडिशन बघून मग बघतो. त्यानंतर मग आता भूमीच्या हातामध्ये बाळ असतं. आता भूमी ही पटकन त्याला प्रश्न विचारते की मला सांगा डॉक्टर संकर्षण, माझा आकाश वाचेल ना, त्याला काही होणार नाही ना. त्यावेळेला मग आता जाता जाता संकर्षण म्हणतो की तुमचा आकाश वाचला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि माझी अशीच कळकळीची देवाकडे प्रार्थना आहे की तो वाचावा. आणि जर तो वाचला तरच त्याची शिक्षाही पूर्ण होऊ शकते आणि तो वाचलाच पाहिजे. ही शिक्षा भोगण्यासाठी जी मी त्याला दिली आणि तुम्ही जे काही पेपर्सवर सह्या केल्या ते सगळं लक्षात आहे ना, असं संकर्षण आता भूमीला बोलतो. आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं आणि तिथेच ती विचार करत उभी राहते. आणि संकर्षणला एवढंच वाटत असतं की जे काही त्याने भोगलं आहे तेही आकाशनेच भोगलं पाहिजे, म्हणून त्याने हा निर्णय घेतलेला असतो आणि आकाशला त्याच्या गुन्ह्याची ही जबरदस्त अशी शिक्षा मिळवून दिलेली असते. आता पुढे नेमकं काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.